सर्वांना सस्नेह नमस्कार. भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्क मध्ये आपलं सहर्ष स्वागत. बातम्या, खास आर्ट, म्युझिक आणि कल्चर, भारतीय संस्कृती, विश्व संस्कृती आणि सांस्कृतिक क्षेत्रातल्या नवनवीन बातम्या खास आपल्यासाठी. मित्रांनो, कला आणि क्रीडा हे जेव्हा एकत्र येतात त्यावेळी मग शंकरपट आठवतो. बैलांची झुंज, त्यांची शर्यत, त्यांची स्पर्धा आणि सोबत एक माणूस. आणि जर तिथे स्त्री असेल, महिला असेल, बाई असेल आणि ती शंकरपटामध्ये सहभागी होत असेल तर मग कलादर्पणचं आपल्याला हे खूप मोठं एक सरप्राईज आहे. तिनं गाजवलं मैदान आणि त्या महिलेनं 11 सेकंदामध्ये डोळ्याची पापणी लावते न लावते तोच ही शर्यत जिंकली आणि ती सुद्धा दुसऱ्यांदा. मित्रांनो, कितीतरी वर्षाची परंपरा असलेल्या धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशारस येथे शंकरपटामध्ये नुकताच विदर्भातील महिलेनी, त्याला महिला धुरकरी आपण म्हणतो, यंदा सुद्धा यावर्षी सुद्धा मैदान गाजवलं आहे. कृषक सुधार मंडळाच्या माध्यमातून आयोजित या शंकरपटामध्ये 20 जोड्यांना घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या. लेडीज फर्स्ट आपण म्हणतो, फर्स्ट या शब्दावर जोर देत महिलांनी लेडीज फर्स्टच असतात असा एक भाव नक्कीच प्रभावी करून दाखवला, साबित करून दाखवला. नाव आहे लक्ष्मी गजानन सोनबावणे आणि या महिलेने 11 सेकंद 96 पॉईंटमध्ये 141 मीटर अंतर कापून पहिला क्रमांक पटकावला. या शंकरपट स्पर्धेमध्ये जोड्या जुंपणे, घड्याळाची नोंद घेणे, जोड्या हाकणे आणि पहिला क्रमांक मिळवणे, आता सक्षमपणे महिला हा सर्व कारभार सांभाळत आहेत हेच तळेगाव दशारस यांनी दाखवून दिलं. भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्कच्या वतीने आम्ही लक्ष्मी ताईंचं गौरव करतो, त्यांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि खूप खूप शुभेच्छा देतो. मित्रांनो, 2022-23 नंतर शंकरपटाला पुन्हा एकदा एक नवीन झळाळी आलेली आहे. महत्त्वपूर्ण नियमावलीला पालन करून ह्या शर्यती घेतल्या जातात. पण भारतीय संस्कृतीचं हे खूप मोठं वैशिष्ट्य आहे की क्रीडा भाग हा आपण आपल्या पाळीव प्राण्यांना घेऊन त्यांच्यासोबतसुद्धा एन्जॉय करणं किंवा त्यांना सुद्धा घेऊन त्यांच्यासोबत ते मनोरंजन करणं, त्यांनासुद्धा त्या क्रीडा खेळासाठी किंवा त्या प्रकारासाठी उत्तेजित करणं, प्रोत्साहित करणं, प्रेरणा देणं तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि म्हणून शंकरपट हा या लक्ष्मीताईंनी गाजवला. तसंच आपण सुद्धा क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं फिटनेससाठी, आरोग्यासाठी आपण कुठल्या ना कुठल्या खेळाला जुळलं पाहिजे असंच कला दर्पणच्या वतीने मी आशिष हडके इथे तुम्हाला आवाहन करू इच्छितो. खूप खूप धन्यवाद. भेटू पुढल्या न्यूजमध्ये. भारत कला दर्पण ई न्यूज नेटवर्क सदैव तुमच्यासाठी क्रीडा, कला, साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या सर्व खबरनामा खास तुमच्यासाठी सदैव घेऊन येतो. धन्यवाद.